नाही, माझी एक विनंती आहे सर्व सदस्याला, आपल्याला या कामकाजामध्ये ज्या लक्षवेधी आहेत त्या सगळ्यांनाच आपल्याला न्याय द्यायचा प्रयत्न करायचा आहे. आणि त्याच्यामुळे एक प्रश्न आणि त्याच्यावर निवेदनं तुम्हाला मिळालेली आहेत, त्याचा एक उपप्रश्न, एवढं जर आपण केलं तर मग बाकीच्यांना देखील आपल्याला संधी देता येईल. अध्यक्ष महोदय, लक्षवेधी क्रमांक 1. अध्यक्ष महोदय, वितरित केल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, आपल्याला हम सबको पता है कि आरएमसी प्लांट जो डेवलपमेंट के एक बहुत ज़रूरी उसमें आ जाता है, 2024 के नवंबर के गाइडलाइंस में एमपीसीबी ने खुद एग्री किया है कि मुंबई में और पूरे एमएमआर रीजन में आरएमसी प्लांट एक सोर्स ऑफ एयर पोल्यूशन हो गया है, जो नोटिफिकेशन में प्रीएम्बल में वो मेंशन करता है। साथ ही साथ जब ये प्रश्न पे हम ध्यान देंगे तो प्रश्न में उत्तर के तहत उन्होंने बताया है कि एम ईस्ट वार्ड में टोटल 9 प्लांट्स चल रहे हैं, लेकिन हमारी जानकारी के हिसाब से उधर 10 प्लांट्स चल रहे हैं, जिसमें से 3 कैप्टिव है और 6 कमर्शियल्स हैं। यही जानकारी के तहत बताना चाहेंगे कि जो जवाब आया है रेलकॉन CTS नंबर 74 का, तो आपको बताना चाहेंगे कि ललित नागपाल CTS क्रमांक 74, जिसको हम रेलकॉन आरएमसी प्लांट के तहत जानते हैं, 2022 में एक शोकॉज नोटिस दिया गया था, 2023 में एक क्लोजर नोटिस दिया गया था, 2024 में फिर से एक शोकॉज नोटिस दिया गया। ये एक हैबिचुअल ऑफेंडर हो गया है। हैबिचुअल रेगुलेशंस, रूल्स और रेगुलेशंस का पालन नहीं किया जाता है। साथ ही साथ हम 600 पार्ट जो चेंबूर में आता है, ये LU गडकरी मार्ग पे आता है, उसकी बात करें तो उधर प्लांट चालू होने से पहले ही उसको शो कॉज नोटिस दे दिया गया। तो मंत्री महोदय से एक अपील करना चाहेंगे और रिक्वेस्ट ये है कि आपको बताएंगे कि ये दोनों भी प्लांट, चाहे वो LU गडकरी मार्ग पे हो या देवनार में हो या इसके पहले जो JSW का रिप्लाई में आया है जो बंद कर दिया गया है, ये सभी प्लांट्स ह्यूमन हैबिटेट के 100 मीटर के बफर जोन के अंदर है। अगर आपको जानकारी नहीं दी गई होगी तो ज़्यादा नहीं दिखा पाऊंगी, लेकिन ये RMC प्लांट्स हैं और इधर के 60 मीटर दूरी पे टाटा नगर की झुग्गी झोपड़ियों में रहने वाले लोग हैं। सोसाइटीज़ तो है 100 मीटर्स के बफर जोन के आसपास, लेकिन आज के टाइम पे हम देखेंगे तो सबसे कम किसी की जान की कीमत है वो झुग्गी झोपड़ियों में, तंग बस्तियों में रहने वाले लोगों की है, क्योंकि उनके पास अवेयरनेस नहीं होता है। वो सुबह उठते हैं, अपने कामकाज में चले जाते हैं, तो उनको बफर जोन में कभी इंक्लूड नहीं किया जाता है। प्रश्न और साथ ही नाही, अध्यक्ष महोदय, लक्षवेधी आहे, लक्षवेधीमध्ये लक्ष घालायला लागणार, कारण आपण माहिती दिली आहे, माझी 60 विनंती मीटरच्या आहे, आतमध्ये हे पण आहे आणि 60 मीटरच्या आत मीटरमध्ये हे दुसरे LU गडकरीचं पण आहे। पण हे जे कन्सेंट MPCB ने दिलं आहे तर ते कन्सेंट वॉइड आहे, इनव्हॅलिड पण नाही आहे, वॉइड आहे। कारण बफर झोनमध्ये रेसिडेन्शियल हॅबिटॅट असेल तर त्याला आपण परवानगी, कन्सेंट देऊ शकत नाही। MPCB, BMC किंवा MMRDA, माडा, ये तीनों के बीच में तीनों जन का इन लोग का आपसी वो होता ही नहीं, कोऑर्डिनेशन होता नहीं है। MPCB कंसेंट दे देती है, कंसेंट के ऊपर कार्रवाई नहीं होती है। 2016 से 600 पार्ट जो LU गडकरी है उधर पे एक RMC प्लांट चल रहा था। अब वही RMC प्लांट को दूसरे लोगों ने नाम चेंज करके उसको चलाने की परवानगी मांगी है, कंसेंट दे दिया गया है, बिल्डिंग प्रपोजल में कोई अप्रूवल नहीं है। JSW का जो आप रिप्लाई में आया है कि रिप्लाई में उन्होंने दिया है कि हमने 2024 में उसको क्लोजर नोटिस दे दिया है, लेकिन सच्चाई ये है उनको 2 बार शोकॉज नोटिस दी गई, उनको 2 बार क्लोजर नोटिस दी गई। दूसरी क्लोजर नोटिस पे वो क्लोज हुआ, और वो इसलिए नहीं हुआ क्योंकि वो नियमों का उल्लंघन कर रहा था, वो इसलिए हुआ कि बिल्डिंग प्रपोजल में उनका जो लाइसेंस टू परमिट था
वो सिर्फ और प्रश्न सिर्फ क्या ना, प्रश्न क्या? वो सिर्फ और सिर्फ 2024 मार्च तक था। ये सभी जो कोऑर्डिनेशन है इसका जिम्मेदार कौन है? एमपीसीबी कंसेंट देती है। मेरा प्रश्न इतना ही है कि एमपीसीबी अगर कंसेंट दे रही है तो कौन से आधार पे दे रही है? अगर हम उनको देखना है कि बफर जोन के अंदर है कि नहीं, तो ये कौन जांच करेगा? ये कौन सी अथॉरिटी है जो जांच करेगी? साथ ही साथ अगर ये कंसेंट दिया जा रहा है 2016 के नोटिफिकेशन के हिसाब से कंसेंट दिया गया है, 2024 के नोटिफिकेशन के हिसाब से कुछ रेगुलेशंस का पालन करने को बोला गया है और 3 महीने का टाइम लिमिट दिया गया था। तो अगर ये 3 महीने के टाइम लिमिट में आज हम चौथे महीने पे, आज 21 दिन 3 हफ्ते हो गए उसके आगे बढ़ के, तो क्या इन 3 हफ्तों में ना सिर्फ एम ईस्ट में लेकिन पूरे एमएमआर रीजन में क्या इसका पूरा सर्वे किया गया है? और किया गया है तो अगर उसके जो भी है, अगर वो सारे नियमों का उल्लंघन कर रहे हैं तो क्या उनका परमिट को होल्ड किया गया जाएगा? क्योंकि पूरे एम ईस्ट वार्ड में जितने भी प्लांट्स हैं वो सब सारी फैक्ट्री और ट्रेड परमिट्स उनकी 31 मार्च तक है। तो हम चाहते हैं कि सारे परमिट्स को होल्ड किया जाए। अगर किसी का भी प्रोसेस है, आप प्रश्न पूछिए, 6 मिनट से आप सवाल ये सारे सवाल ही है कि कोऑर्डिनेशन कौन करेगा? बार हम बार ये पूछ विनंती रहे हैं, है, बहुत सारे लक्ष्यवेधी है। मंत्री आप महोदय से प्रश्न हम ये जवाब पूछिए। चाहेंगे, क्या ये सभी के ऊपर जांच होगी? क्या 3 महीने का जो डेडलाइन दिया गया था वो पूरी तरीके से पूरा होगा? और होने के बाद अगर उनमें कोई भी उल्लंघन हो रहा है तो उनकी परमिट कैंसिल होगी, उनका परमिशन कैंसिल होगा? और ये सभी चीजों में अगर कोई भी माननीय अधिकारी मंत्री या कोई महोदय। भी ओनर जिम्मेदार है, क्या उनको प्रोसिक्यूट किया जाएगा? क्योंकि सारे जो पोल्यूशन के एक्ट है वो बोलते हैं कि उनके ऊपर प्रोसिक्यूशन होना चाहिए। सन्माननीय सदस्य सना मलिक यांनी जे प्रश्न उपस्थित केले त्याच्यामध्ये त्यांनी विस्तृत माहिती त्यांची दिलेली आहे आणि या सभागृहाची परंपरा आहे की सभागृहामध्ये सदस्य जे मांडतात ते सदस्यांचा सन्मान, त्यांचं सत्य मानून त्याच्यावर मंत्र्यांनी कारवाई करायची असते। आपल्याला जे प्रश्नामध्ये उत्तर दिलेलं आहे ह्याच्यामध्ये खूप विस्तृत आपण विषय सांगितले। आपण प्रोजेक्ट वाईज सांगताना आपण 2 लोकांचा उल्लेख प्रामुख्याने केला। एक म्हणजे रेलकॉनचा आपण उल्लेख केला, तर रेलकॉन हे 2023मध्ये बंद होतं हेही आपण उल्लेख केला, ते बरोबरच आहे। त्याच्यानंतर एखादा प्रोजेक्ट जेव्हा आम्ही त्याला नोटीस देऊन बंद करतो तेव्हा त्यांना त्रुटी त्यांच्या दुरुस्त करण्याची संधी असते आणि त्या त्रुटी त्यांनी दुरुस्त केल्यानंतर तो परत प्रोजेक्ट सुरू करण्याला त्यांना आदेश देण्यात आलेले आहेत। आपण अजून एका प्रोजेक्टचा उल्लेख ह्याच्यामध्ये केलेला आहे, तो म्हणजे आपण सांगितलं की JSW। तर JSWमध्ये त्यांना महानगरपालिकेच्या आम्हाला एक पत्र प्राप्त झालं होतं 17/12/2024 रोजी। त्याच्या संदर्भामध्ये त्या प्लांटमध्ये ज्या त्रुटी होत्या त्या संदर्भामध्ये त्या प्लांटला संपूर्णतः बंद करण्याचे आदेश हे दिलेले आहेत। त्या प्लांट बंद आहे, त्यांनी मशिनरी तिथून काढलेली आहे। आता तुम्ही म्हणताय की तिथे दुसऱ्या नावाने कोणीतरी अप्लाय करते, आर यू टॉकिंग अबाउट द सेम प्लांट? हाँ, तो उसका नाम क्या है प्लांट का? स्काईवे, बिकॉज वो ना आपके रोड की वजह से मैं नहीं समझ पा रही थी कहाँ। हाँ, तो स्काईवे जे आरएमसी प्लांट आहे त्याला सुद्धा आपण 23/10/24 रोजी कारणे दाखवा नोटीस पाठवलेली आहे। त्यांच्या अंतराचं प्रमाणपत्र आणि सर्वेअर मुंबई महानगरपालिके यांनी वस्तीपासून अंतराबद्दलचा अहवाल आणि त्याची परवानगी घेतली असं आम्हाला मुंबई महानगरपालिकेने सांगितलेलं आहे आणि त्यांची अजून उभारणी करण्यात आलेली नाही। त्यांचे ऑल पेपर्स प्लेसमध्ये आहेत अकॉर्डिंग टू आवर रिपोर्ट्स, बिकॉज महानगरपालिका से कुछ रिपोर्ट हमें प्राप्त होते, कुछ सार्वजनिक बांधकाम विभागाकडनं आम्हाला प्राप्त होतात, त्यामुळे ते पेपर्स इन प्लेस आहेत। पण ते प्लांटचं अजून इरेक्शन सुरू नाही, म्हणजे त्याला परवानगी देण्यासारखे सगळे कागदपत्र नक्कीच आम्हाला प्राप्त आहेत। पण आपण जर म्हणत आहात की इथे मुळामध्ये 3 प्रकारचे विषय आहेत। एक तर आपल्याकडे कॅप्टिव्ह प्लांट्स असतात, त्याच्यामध्ये त्याच्या अटी शर्ती वेगळ्या आहेत, व्यावसायिक प्लांट्सच्या अटी शर्ती वेगळ्या आहेत आणि 1000 लोकसंख्येच्या वस्तीपासून किमान 100 मीटरवर हे प्लांट असावे ही नियम आहे आणि आमच्या माहितीनुसार हे प्लांट 1000 वस्तीच्या पासून 100 मीटरवर आहेत। आता मुंबईसारख्या शहरामध्ये काय होतं, एका रात्रीतून तिथे एक अशी वस्ती तयार होते किंवा काही अनाधिकृत लोक फुटपाथवर वगैरे झोपड्या झोगी झोपड्यामध्ये तयारी करून राहतात, तर ते त्याच्यामध्ये येतं का आणि आमच्या नियमामध्ये येतं का हेही तपासून पाहिलं पाहिजे। शेवटी श्वास घेणारा प्रत्येक माणूस तेवढाच महत्त्वाचा आहे, पण तसं झालं तर मग आपल्या नियमांचं तेही उल्लंघन करत आहेत हे किंवा कसे हेही तपासून पाहावं लागेल। आपण जे म्हणतात जर कोणी नियमांचं उल्लंघन करत असेल तर त्याच्यावर कडक कारवाई होईल,
प्लांट जर उल्लंघन करत असतील तर ते बंद करण्यात येईल. आता आपल्याला 17 नोव्हेंबर 2024 रोजी काही गाईडलाईनमध्ये सुधारणा झालेली आहे. जुन्या ज्या गाईडलाईन होत्या RMC प्लॅनच्या, त्या गाईडलाईनमध्ये आता सुधारणा झाली आणि त्या त्यांना कंपल्सरी करण्यात आल्या आहेत. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय आहे की हे बंदिस्त करायची गरज आहे. त्यामुळे धूळ उडणार नाही आणि बंदिस्त करण्याबरोबर त्यांना काही महत्त्वाच्या गोष्टी की 30 फूट उंचीचे कंपाऊंड बांधणं, पाणी फवारणी म्हणजे स्प्रिंकलर्स बसवणं आणि त्या 5 मीटर रुंदीच्या म्हणजे एक झाडांची लागवड तिथे 5 मीटर रुंदीच्या पट्ट्यामध्ये करायची आहे. आतले रस्ते जे आहेत ते दुराळा नाही झाला पाहिजे, कॉन्क्रीटचे किंवा डांबराचे असावे त्यांच्या वाहतुकीसाठी. हे कंपल्सरी गाईडलाईनमध्ये आहे, ते त्यांना करावं लागेल. याला त्यांना जो वेळ दिला जाईल त्या विहित वेळेमध्ये त्यांनी नाही केलं तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. चला लक्षवेधी 2 गोपीचंद पडळकर. गोपीचंदजी. लक्षवेधी क्रमांक 2. नाही 10 मिनिटं चाललेली आहे. अध्यक्ष सगळ्या महोदय- सदस्यांना न्याय द्यायचा आहे. नाही अध्यक्ष महोदय, 10 विचार केल्याप्रमाणे मिनिटं चाललेली आहे, सगळ्या सदस्यांना द्यायचा आहे न्याय.